साहेब, मराठा आरक्षणाबाबत काय मत आहे तुमचं? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, मुसलमानांना मिळालं पाहिजे. पण हे कधी मिळालं पाहिजे? आमची तिथे सत्ताच नाही ना. काँग्रेस आणि बीजेपी तुम्हाला आरक्षण देणार नाही, ते जुलवत ठेवणार आहे. या देशामध्ये शाहूराजानं पहिलं आरक्षण दिलं. त्या शाहूराजाच्या जातीला 100 वर्षांना आरक्षण मागावं लागतंय. ही शोकांतिक आहे ना. म्हणून आमचं दल नाही. काँग्रेसमधले मराठे असू द्या, बीजेपीतले मराठे हे पायचोट आहे. काहीच गो धनगर तिथलेही पायचोट आहे. म्हणून स्वतःचा पक्ष बनवा. शेतकरी कामगार पक्षात जर राहिला असता, मराठा बेस राहिला असता, तर शेतकरी कामगार पक्ष मराठ्याला न्याय देऊ शकला असता. पण काँग्रेस पक्षानं मराठा समाजाचा सत्यानाश केला. तीच अवस्था भाजप करते आणि तीच अवस्था धनगराची करते, मुसलमानाची करते. नुसतं आपलं मोठं बोलण्यात काय अर्थ आहे? आम्ही मंत्री झालो का आपलं गोळ बोलायचं, हे करायचं आणि कायद्यानं अडचण येते म्हणून सांगायचं. आणि कायदा बनवायला लागतो 10 मिनिटात. पीएमला JR काढल्यानंतर लगेच मिळू शकते. मराठ्यालाही रिझर्वेशन देऊ शकताय तुम्ही, मुसलमानाला देऊ शकताय, धनगराला देऊ शकताय. पण तुमची इच्छा पाहिजे ना, देण्याची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून माझी सर्वांना, मराठ्याला, धनगराला, मुसलमानाला विनंती आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचं सरकार आणा. दुसऱ्या दिवशी आरक्षण तुम्हाला दिलं जाईल.